उबर प्लॅटफॉर्मवर कोणकोणते इन्सेंटिव्ह्ज मिळतात? पहिलं आहे बूस्ट. हे आपल्याला नॉर्मल फेअरवर मिळणारं गॅरंटेड प्रकारचं इन्सेंटिव्ह असतं, ज्यात आपल्याला फेअरच्या रकमेच्या काही पटीने अमाऊंट मिळते. उदाहरणार्थ, ज्या ठिकाणाहून ट्रिप रिक्वेस्ट पाठवली आहे त्या ठिकाणाहून दुप्पट इन्सेंटिव्ह देण्यात येत आहे आणि फेअर ₹100 झालं आहे, तर अर्थातच फेअरच्या दुप्पट म्हणजेच ₹100 इन्सेंटिव्ह असेल. अरे वा, म्हणजे आपण ॲपमध्ये बूस्ट देणारे एरियाज बघत राहायला हवे, जेणेकरून आपण जास्त बूस्ट देणाऱ्या एरियाच्या जवळपास राहू शकतो. अगदी बरोबर बोललास. बूस्ट जास्त डिमांड असलेल्या एरियाजमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्चप्रमाणे असतं. पण सर, बूस्टचं कॅल्क्युलेशन कसं करतात? हे बघ, बूस्ट फेअरमधील टोल आणि लाँग डिस्टन्स सरचार्जमधून उरलेल्या अमाऊंटप्रमाणे कॅल्क्युलेट करतात. ह्याचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार, ज्यामध्ये सर्ज आणि बूस्ट दोन्ही दिल्या जातात आणि सर्ज बूस्टपेक्षा कमी असते. समज एखाद्या ठिकाणी सर्ज 1.3 पट दिलेला आहे आणि बूस्ट 2.5 पट दिलेला आहे आणि फेअर ₹100 झालं असेल, तर कॅल्क्युलेशन असं होईल. म्हणजे बघ, 1.3 पट म्हणजे 30% फेअर, 1.5 पट म्हणजे 50% फेअर आणि 2.5 पट म्हणजे 150% फेअर. म्हणजे सर्ज 1.3 पट असेल आणि फेअर ₹100 झालं असेल, तर ₹100 ₹30. कळलं? सर्ज जोडून ही रक्कम होईल ₹130. आता ह्या फेअरमध्ये बूस्ट इन्सेंटिव्ह जोडल्यावर 2.5 पट म्हणजे 150%. ₹100 फेअरचं 150% बूस्ट इन्सेंटिव्ह झालं ₹150. आता बूस्टच्या ₹150मधून सर्जचे ₹30 कमी केल्यास बाकी उरते ₹120. तेव्हा 120 ही ती रक्कम असेल जी ड्रायव्हर पार्टनरला बूस्ट इन्सेंटिव्ह म्हणून मिळेल. अशा प्रकारे उबर फीज आणि गव्हर्नमेंट टॅक्सेस कापल्यानंतर ह्या ट्रिपची एकूण कमाई ₹217.50 अशी होते. आता दुसऱ्या प्रकारच्या कॅल्क्युलेशनमध्ये जिथे सर्ज बूस्टपेक्षा जास्त असेल, तिथे ड्रायव्हर पार्टनरला सर्जची रक्कम दिली जाते, कारण ती रक्कम बूस्टपेक्षा जास्त आहे. आता कॅल्क्युलेशन समजलं ना? हो, समजलं. हो.